हॅलो गाईज, तर आपण डे 2 ची सुरुवात करता होता. आता आपण जाणार आहोत पंढरपूरवरून जेजुरीवरून पंढरपूरसाठी. तर चला आता निघूया. बघा सर्वजण निघालेली आहेत. तर चला, बस वगैरे आपली भरलेली आहे, आपल्यासाठी वाट बघत आहेत. सो दिस इज डे 2 फ्रॉम जेजुरी टू पंढरपूर. बस पण आपली रेडी आहे. सो फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत पंढरपूरला. आपला प्रवास जेजुरी ते पंढरपूर होता. जेजुरीवरून आपण निघालो 7 वाजता, कारण की इथे पंढरपूरला खूप गर्दी होती, म्हणून आपण 7 वाजता निघालो. बिना आंघोळ केल्या, काही आंघोळ वगैरे काय नाही. आणि प्लॅनिंग अशी होती की सकाळी सकाळी इथे पोचायचं आणि चंद्रभागेमध्ये आंघोळ करायचं. तर चला आता आपण जाऊया चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला. तर तुम्हाला दाखवतो चंद्रभागेची आंघोळ. ठीक आहे. सो फ्रेंड्स, चला आता आपण जाऊया इथे चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला. चंद्रभागा एक नदी आहे इकडे, आणि ह्याचं पवित्र नदी आहे इकडची, पंढरपूरची. ह्याचं वैशिष्ट्य आपल्याला तेजस भोईर सांगतील. नदीमध्ये आंघोळ केल्यावर मग काय मनाची शांती, बिनती, सुख, समृद्धी सगळे पावते. त्याच कोणाचं काय असेल टेन्शन वगैरे या नदीमध्ये आंघोळ करून तृप्त होते मन. आणि यामुळे तृप्त होऊन आम्ही यानंतर दर्शनाला जाणार आहोत दुपारी. तर बघूया आता नंतर दुपारी मंदिरातला व्लॉग कंटिन्यू करून. आता मग आपण दुपारी मंदिरातला ब्लॉग कंटिन्यू करून तुम्हाला दाखवतो की कसं दर्शन वगैरे होणार आहे आपलं. कारण की तिथे कॅमेराज, फोन्स आणि कुठलेही इलेक्ट्रॉनिकल डिव्हायसेस अलाउड नाही आहेत. तर चला जाऊया आपण पुढे. आउटसाईड यासाठी सर्व वारकऱ्यांची इच्छा असते की या नदीमध्ये स्नान करणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी एकदम पवित्रता आणि हे करू. बघूया आता. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी. तर मित्रांनो, तर तुम्ही आता बघितलं आपण चंद्रभागेमध्ये आता आंघोळ केली. आंघोळ करून आता चला आपण जाऊया, आपल्याला मंदिरामध्ये जायचं दर्शन घ्यायला. ठीक आहे, तर चला आपण जाऊया. सो फ्रेंड्स, आता आपण चाललेलो आहोत दर्शनाला. आपण आता कुठे चाललोय? आपण आता श्रीहरी विठ्ठलाच्या दर्शनाला चाललोय. ही आमची वहिनी. तर चला आता आपण चाललो आहोत विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. आणि भरपूर गर्दी आहे. 3 ते 4 तास तरी आरामात जातील आम्हाला, कारण अधिक मास पण आहे आणि त्यानिमित्ताने त्याहून जास्त गर्दी आम्हाला इथे मिळणार आहे. आणि अजून एक सूचना आम्हाला तुम्हाला द्यायची होती की इथे व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अलाउड नाही. प्लस इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स पण अलाउड नाही, जसे स्मार्ट वॉचेस अँड सो ऑन. तर ते जे काय आहेत तुमचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स ते इथे तुम्हाला जमा करावे लागतील.
चला मोटरसायकल घ्या पुढे रिक्षा इकडे आणू नको रिक्षा रिक्षा रस्ता क्रॉस करू नको माऊली जाऊ दे माघारी तिकडं रस्ता क्रॉस करायचा नाही रिक्षा ऑनलाईन दंड टाकण्यात येईल जाऊ दे रिक्षा माघारी रस्ता क्रॉस करत बसायचा नाही इकडे आणायची नाही रिक्षा आपण गाईज विठ्ठल बालोबा लाड ह्या दुकानामध्ये आहोत. अगरबत्तींचं दुकान आहे, ठीक आहे. तर चला आपण शॉपिंग वगैरे केलेली आहे इथे वाईफनी. तर इथे काय काय भेटतं आपण त्यांनाच विचारूया. तर सर आपण काय काय इथे विकतो? अगरबत्ती, पेढे, मनुके, कुंकू, अष्टगंध, बुक्का आणि आणि आपले जे पूजा साहित्य भांडार आहे ते. ओके, जी काय पूजेची सामग्री भेटेल ती तुम्ही ओके. तर इथे मंदिराच्या आवारामध्येच यांचं मंदिर आहे, ठीक आहे. मुंबईवाले भोईर भवन भाईंदर आम्ही बालोबाकडेच आम्ही येतो नेहमी अगरबत्ती घ्यायला. कधी कधी आषाढी, कार्तिकी, याच्यानंतर आम्ही इकडे बालोबाकडे आम्ही वर्ष बाबांचा मित्र होता त्यांच्यापासून आम्ही अगरबत्ती घेतो. लहान असताना आम्ही या दुकानात येतो बालोबा लालमध्ये. तर बघा हे पण जसे लहानपणी ते जे ओनरच्या सीटवरती बसायचे अजूनपर्यंत ते ओनरच्या सीटवरती येऊन बसतात इथे. हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे इथे असं. थँक्यू चंदन तुळशी लेव्हेंडर संपलं का? हा मालक आहे, हा मालक गिराक बघू जरा. केवढा ते हॅलो फ्रेंड्स, मी भूपेंद्र. आम्ही आता पंढरपूरला आलेलो आहोत आणि आता जस्ट दर्शन केलं. सो फ्रेंड्स आता आपलं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. तर चला आता आपण रूमवरती जाऊया, ठीक आहे. इथे आपलं विठ्ठल बालू लाड या दुकानामध्ये पण आपली शॉपिंग वगैरे झालेली आहे अगरबत्त्यांची. तर हे बघून या, हे अशी शॉपिंग वगैरे केलेली आहे. हे असं दुकान आहे इकडचं. ठरलेलं दुकान आहे. हे जवळजवळ ही लोक 60 to 70 इयर्सपासून येत आहेत इथे ह्या दुकानामध्ये शॉपिंगसाठी. आणि इथे खूप चांगलं रिलेशन आहे. आमचे आजे सासरा होता जो माझा आजा सासरा, माझ्या वाईफचा आजोबा, ते इथे यायचे विजिटसाठी. आणि इथे त्यांचं रिलेशन खूप चांगलं होतं या फॅमिलीबरोबर. तर आम्ही हमेशा दरवर्षी येतो आणि इथूनच आम्ही आमची शॉपिंग वगैरे आता करतो. तर चला आता जाऊया आपण आपल्या रूमवरती आणि थोडंसं रेस्ट करूया, ठीक आहे. हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. मी भूपेंद्र भंडारी फ्रॉम पंढरपूर. तर चला आपण जाणार आहोत जनाबाईच्या माहेरी गोपाळपूरला आपण जाणार आहोत. तर तिथे गार्डन आहे, ते व्हिजिट करणार आहोत आपण. तर चला आपण तुम्हाला मी दाखवतो काय गार्डन कसं आहे, काय म्हणजे माहेर कसं आहे आणि तिकडची तिकडचे वाइब्स कसे आहेत. ओके. हाय वंश भाऊजी. हाय वंशी बोलतो. आलेलो आहे इथे आता गेटच्या बाहेर. तर चला मित्रांनो, आता इथे तिकीटिंग चालू आहे गार्डनची. सो 10 रुपीज चाइल्डचे आहेत आणि 15 रुपीज अडल्टचे आहेत. सो लेट्स गो.
हॅलो फ्रेंड्स, तर इथे आता आपण गार्डनमध्ये आलेलो आहोत. चला तर तुम्हाला इकडचे व्ह्यूज दाखवतो. गार्डनकडे, हे गार्डन ॲक्च्युली एका लेककडे सिच्युएटेड आहे. तर जणाबाईचं माहेर असं म्हणतात त्या गार्डनला. तर चला तुम्हाला दाखवतो हे गार्डन कसं आहे. ठीक आहे. पंढरीनाथ महाराज की जय. हा असा व्ह्यू आहे. हॅलो मित्रांनो, तर आपण इथे गार्डनमध्ये आलेलो. गार्डन मस्त होतं. बघितलंच तुम्ही आता आपण कसे फोटोज वगैरे काढले. एक ग्रुप फोटो पण घेतला आपण एक. तर खूप मजा केली इथे गार्डनमध्ये. या लोकांनी रील्स वगैरे काढलेत. तर चला. चला फ्रेंड्स, तर हा होता आपला डे 2. ठीक आहे, तर आपला आता डे 2 आपण इथेच एंड करूया. आज आपण बघितलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन बघितलं.
आणि आपण तुलसी गार्डनमध्ये गेलेलो. तर चला हा व्लॉग आता आपण इथेच एंड करूया. ओके, सो बाय.